उपवर्गीकरणाच्या संदर्भात आपलं काय मत आहे सर? सुरुवातीला महिलांनी राहायचं आहे. उपवर्गीकरणचा घाट म्हणजे हा जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचा एकमेव उपक्रम आहे आणि आरक्षण रद्द करण्याचा हा एक कामाचा डाव आहे. शासनानं फार महत्त्वाचं पाऊल हे उचललं आहे की आपल्या समाजामध्ये भेदभाव निर्माण करून या वर्गामध्ये कसं फूट पाडायची आहे हा शासनाचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे हे उपवर्गीकरण जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत 58 जाती शांत बसणार नाहीत. 59 जातीपैकी 58 जाती एकत्र आहेत. एकच जात फक्त त्याचा विरोध करत आहे. त्यांना ते सध्या अज्ञानात आहेत, त्यांना समजत नाही. ते हे उपवर्गीकरण झालं तर ते सुद्धा उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. किती लोक आले आहे? तुम्ही कुठून आल्यात? आम्ही यवतमाळवरून आलेलो आहोत. जवळपास 40 ते 45 लोक या उपवर्गीकरण आरक्षण विरोधात या मोर्चामध्ये आम्ही सहभागी झालेलो आहोत. उद्देश एकच आहे की बाबासाहेबांनी जे संविधान आपल्याला दिलेलं आहे, जे सर्वसामान्य नागरिकांसाठी आहे आणि सर्वसामान्य नागरिकांच्या उन्नतीसाठी हे संविधानाच्या मार्फत बाबासाहेबांना आम्हाला आरक्षणाचं एक सगळ्यात मोठं शस्त्र आमच्या हाती दिलेलं आहे. पण प्रस्थापित सरकारने जो घाट आम्हाला घातलेला आहे त्या घाटाला तीळमात्र हे न करता आम्हाला हे आरक्षण उपवर्गीकरण कसं रद्द करून येणाऱ्या समाजाला एकजुटीचं कसं वागवायचं आहे आणि समाजाला समोर न्यायचं आहे हेच केवळ ध्येय या आरक्षण उपवर्गीकरणाच्या माध्यमातून आम्हाला करायचं आहे आणि हे आरक्षण उपवर्गीकरण नेहमीसाठी रद्द करायचं आहे. जय भीम, जय संविधान. जय भीम, जय भीम, जय भीम, जय उपवर्गीकरण रद्द झालेच पाहिजे. उपवर्गीकरण रद्द झालेच पाहिजे. उपवर्गीकरण रद्द झालेच